श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आपण स्वामी महाराजांची, ज्यांना नित्यसेवा काही जमत नाही, रोज करणे शक्य नाही, तर आपण अतिशय महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी कोणती सेवा आपण करणार आहोत या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की काही कामामुळे, लहान मुलं असतात किंवा जॉबमुळे वेळ मिळत नाही, तर दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवा आपल्याला करायला जमत नाही किंवा असं कधी पण जमत नाही. पण तुम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही आठवड्यातून फक्त गुरुवारी तरी स्वामी महाराजांची ही नित्यसेवा करू शकता. जीवनातील कितीही मोठमोठे अडथळे असो, मोठे संकट असो, ते दूर होतात. म्हणजेच आपण स्वामी महाराजांना आपले एवढे प्रॉब्लेम सांगतो, अडचणी सांगत असतो, आपल्या इच्छा स्वामी महाराजांना सांगतो आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपण स्वामी महाराजाकडे साकडंसुद्धा घालतो. मग आठवड्यातून एक दिवस तरी महाराजासाठी द्यावंच लागेल. आणि कारण बघा, कोणाला असं नाही की स्वामी महाराजांचं की तुम्ही माझी सेवा करा, तुम्ही माझे पारायण करा, व्रत करा. स्वामी महाराजांचं असं काही नाही. अखेर ज्याचा त्याचा भाव, श्रद्धा असते. तुम्ही जितकं श्रद्धा ठेवून स्वामी सेवा कराल, तेवढंच तुम्हाला स्वामी जपत असते. चालता बोलता फक्त नामस्मरण जरी केलं तरी स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर होत असते. स्वामी महाराजांचं नाम जपलं तर स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या सुखामध्ये, दुःखामध्ये स्वामी महाराज जपत असतात. फक्त आपल्याला काहीतरी त्यांचं देणं लागतं का? नाही. आपली काहीतरी इच्छा असावी की आपण स्वामी महाराजासाठी आठवड्यातून एक दिवस तरी वेळ काढून स्वामी महाराजांची अशा प्रकारे सेवा करायलाच हवी. ती सेवा माझी ही इच्छा पूर्ण व्हावी किंवा माझे अडथळे दूर व्हावी यासाठीच, म्हणून नाही. तर तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचे सेवा करून बघा. तुम्हाला काहीही मागण्याची वेळ येणारच नाही. स्वामी महाराज मागण्याची वेळ तुमच्यावर येऊच देणार नाही. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला काहीही न मागता सर्व काही देतात. स्वामी महाराज तुमच्या सर्व काही इच्छा न सांगता पूर्ण करतात. महाराज प्रत्यक्ष तुमच्या मनातील सर्व काही गोष्टी जाणत असतात. शेवटी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. हे स्वामी समर्थ महाराज आपल्या मनातील अंतर्ज्ञानी आहेत. ते आपल्याला मनात काय चाललं, आपण सुखात आहोत की दुःखात आहोत, आपल्या मनामध्ये काय चाललं आहे, हे सर्व काही स्वामी महाराजांना समजत असतं. मग त्यांना आपण काय सांगणार बरं? पण आपल्याला छान अशी सेवा करायची आहे. फक्त गुरुवारी वेळात वेळ काढून तुम्हाला 1 तास या सेवेसाठी काढायचं आहे. फक्त 1 तासामध्ये तुमची ही सेवा होऊन जाते. दररोज 11 वेळेस तारक मंत्र, 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, 11 किंवा हे 3 अध्याय दररोज तुम्हाला पठण करणं शक्यच नसेल, दररोजची नित्यसेवा करणं तुम्हाला शक्य नाही झालं, तर तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे 21 अध्यायाचे पठण नक्कीच करा. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आणि जर तुम्हाला फक्त 1 माळ, जर 11 माळी करणं शक्य नाही झालं तर 1 माळ करा. त्यातल्या प्रत्येक एक मणी, जो 108 मणी आहेत, ते फुलाप्रमाणे महाराजांच्या चरणी वाहत अशा प्रकारे मन एकदम प्रसन्न ठेवून, मन एकदम स्वामींच्या चरणापाशी आपण गेलेलो आहोत. एकदम छान अशी ही सेवा आपल्याला महाराजांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे. सेवा ही डोळे बंद करताना स्वामी महाराजांच्या चरणाजवळ आपण स्वामी महाराजांना प्रत्येक एक फूल वाहत आहोत. अशी 108 फुलं तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणी वाहत आहात. अशी मानसपूजा करून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा 108 वेळेस श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. 11 माळी जप नाही केला तरीही चालेल. आणि अशा प्रकारे 1 माळ जर जप केला तरी आपण स्वामी महाराजांना खूप प्रिय होतो.
मनात फक्त श्रद्धा ठेवायची आहे. स्वामी महाराजांचे हे नामस्मरण केले तर त्याचबरोबर तारक मंत्र 11 वेळेस म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळेस तारक मंत्राचे पठण करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय आपल्याला गुरुवारी पठण करायचे आहे. आणि जर वेळ मिळाला तर छान अशी आसन देवघरासमोर बसा, आसन टाका, स्वामी महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करा. फोटो असेल तर स्वच्छ गंगाजलाने पुसून, मूर्ती असेल तर दह्या-दुधाने अभिषेक करून घ्या. अशा प्रकारे पंचोपचार पद्धतीने अष्टगंध लावून, फुलं वाहून, पिवळ्या रंगाची फुलं वाहून परिधान करा. आणि स्वामी समर्थ महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं खूप प्रिय आहे. गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी परिधान करा आणि स्वामी चरित्र सारामृतातील तुम्हाला एक ते 21 अध्याय म्हणजेच एक पूर्ण पारायण तुम्हाला करायचं आहे. तुम्ही हे आवर्जून पठण करा. दररोज नित्यसेवा जरी करतानाही आली तरी फक्त गुरुवारी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करायचं आहे. 1 वेळेस तारक मंत्र, 1 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. बघा तुमच्या आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. अशक्य गोष्ट ही तुमच्यासाठी शक्य होईल. तुमच्या जीवनामध्ये कुठलीही अडचण राहणार नाही. प्रत्यक्ष तुमच्या जीवनात स्वामी समर्थ महाराज तुम्हाला खूप आनंद देतील आणि तुमच्यासाठी योग्य काय आहे तुमच्यासाठी स्वामींना सर्व माहीत असतं. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला जीवनामध्ये स्वामींना काहीच मागण्याची गरज लागणार नाही. प्रत्यक्ष स्वामी तुमच्या जीवनात काय तुमच्यासाठी योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सर्वांचा काही विचार करून स्वामी महाराज आपल्याला देत असतात. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि स्वामी महाराजांवर भाव ठेवा. स्वामी महाराज जे काही करतील ते योग्यच करतील असा फक्त विश्वास ठेवा. स्वामी महाराज चांगलंच करतील असं म्हणून स्वामींची सेवा करा आणि निशंक हो, निर्भय हो म्हणा. प्रचंड स्वामी बळपाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्वर्णगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जीवनात काही अशक्य गोष्टी असो तर जो कोणी स्वामींच्या सेवेत आलेला आहे, जो कोणी स्वामींची सेवा करत आहे त्यांच्या जीवनात अशक्य अशी काहीच गोष्ट राहत नाही. कारण त्यांच्या जीवनामध्ये स्वामी असतात, स्वामी महाराज आहेत. ते स्वामी महाराज सर्व काही गोष्टी शक्य करतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला कष्ट तर करावेच लागत असतात. असं नाही की तुम्ही स्वामींची सेवा केली म्हणून तुम्हाला सर्व काही एका जागेवर बसून मिळेल. कष्टाला पर्याय नाही, पण कष्ट हे प्रामाणिक असेल तर यश हे तुम्हाला मिळणारच म्हणजे मिळणारच. आणि कष्टाला जर देवाची साथ मिळाली तर काय एक नंबरचं काम झालं म्हणा. त्यासाठी स्वामी महाराजांची सेवा ही आवर्जून करा. तुम्हाला स्वामी महाराज इतकं काही आयुष्यात भरभरून देतील की तुम्ही त्यांचा कधीही अपेक्षा सुद्धा केली नसेल किंवा तुम्ही त्याची कल्पना सुद्धा केली नसेल. तुम्हाला मिळेल आणि कधीच तुम्हाला काहीही मागण्याची गरज सुद्धा येणार नाही. अशी आपली स्वामी माऊली आहे, स्वामी आई आहेत. आणि आवर्जून गुरुवारी या दिवशी नक्की स्वामी महाराजांच्या प्रसादासाठी काहीतरी गोडधोडाचा नैवेद्य आवर्जून बनवा. तुम्हाला काही बनवणे शक्य नसेल किंवा वेळच नसेल तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य, गूळ साखरेचा नैवेद्य किंवा शेंगदाण्याचा लाडूसुद्धा तुम्ही स्वामींना महाराजांना गोड काहीतरी गूळसुद्धा तुम्ही स्वामींना द्या. खडीसाखर स्वामी महाराजांना ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारी फक्त ही सेवा करायची आहे. दररोज तुम्हाला शक्य नसेल तर फक्त गुरुवारी स्वामी महाराजांचं एक पारायण नक्की करा. असा होता आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण जर करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.